मित्रांनो, अमरावती शहरातील नागरी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पंचवटी चौक ते कोशागार मार्ग अखेर डागडुजीच्या प्रक्रियेत दाखल झाला आहे। सततच्या पावसामुळे रस्त्यावर निर्माण झालेले सुमारे 200 छोटे मोठे खड्डे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होते। विशेषतः शासकीय कार्यालयांना जोडणाऱ्या या रस्त्यांवर दिव्यांगांसह अनेक नागरिकांना रोजच्या प्रवासात हाल सहन करावे लागत होते। या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन उभारले। मित्रांनो, कोशागार परिसरातील 1.5 फूट खोल खड्ड्यात बेशरमचे झाड लावून शासन प्रशासनाचा निषेध करण्यात आला। आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीने रस्त्याच्या डागडुजीस सुरुवात केली असून युद्ध पातळीवर काम सुरू असल्याची माहिती आहे। मित्रांनो, या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी केले। त्यांनी प्रशासनास आठवड्याभरात काम न केल्यास खड्ड्यात संबंधित अधिकाऱ्यांना बसवू असा इशारा दिला होता। अखेर प्रहारच्या आंदोलनाला यश आले आणि कामाची सुरुवात झाली। मित्रांनो, कामाच्या प्रारंभावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये गोलू पाटील, अभिजित गोंडाने, मनीष पवार, शेषराव धुळे, विक्रम जाधव, समीप तायडे इत्यादींचा समावेश होता। या आंदोलनामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत आहे। प्रहार जनशक्ती पक्षाच्या या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत असून संबंधित पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।